की वाहत्या गंगेत हात धुवायलाच नाही तर लंगोट लावून आंघोळ करायला तुम्ही त्या मातोश्रीवाल्या वांद्रेकरांसोबत अतिउत्साहात निघालाय. त्याचं काय? अहो राजसाहेब सेनेबाहेर का पडले? कोणामुळे पडले? दरेकर ते नांदगावकर या मधल्या जवळपास 20 तरुण नेत्यांचं राजकीय करिअर ते फक्त राज ठाकरेंचे समर्थक शिवसैनिक आहेत म्हणून संपवायला कोण निघालं होतं? ते सोडाव. राजसाहेबांना प्रचंड यातना देणारा लबाड माणूस कोण हे देखील तुम्ही सोयीस्करपणे विसरला आणि मला म्हणताय वाहत्या गंगेत हात धुवून घ्या. आठवा तो दिवस ज्या दिवशी मनसेच्या नवसा सायासानं निवडून आलेल्या त्या 7 पैकी 6 नगरसेवकांना एकाच फटक्यात खोके पेट्या देऊन कोणी फोडलं होतं? जे 6 गेले ते छक्के होते हे तुमच्याच एका नेत्याचं विधान तुम्ही आज विसरताय. नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे त्यानंतर कोकण भवनला खेटा घालत होते की या नगरसेवकांना पैशाच्या आमिषानं फोडले, जे चुकीचं आहे, त्यांच्यावर अँटी डिफेक्शन लॉ खाली ॲक्ट खाली कारवाई करा. पण काही झालं नाही. ते न होण्यामागे कोण होतं? बरं, मनसे नावाचा पक्ष रिकामा करण्याचं टायमिंगही काय होतं? राजसाहेबांचा युवराज अमित एका गंभीर आजारानं त्रस्त हॉस्पिटलाइज होता. तेव्हा आपला ठाकरे नावाचा ब्रँड विसरलेले लोक त्याच्या भावाला धीर द्यायला आले नव्हते. अमितच्या तब्येतीची विचारपूस करायला आले नव्हते. पण राजसाहेब विवंचनेत अडकलेत हे पाहून यांनी तुमचा पक्ष फोडला. तेव्हा कुठे गेला होता ठाकरे ब्रँड?